नमस्कार, मी हेमंत जावेर, स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली, संलग्न माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष आहे। तर आमचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय मांजरे सर हे आपल्याला 4 गोष्टी सांगणार आहेत आणि सर्व पदाधिकाऱ्यांना एक विनंती म्हणून ते बोलत आहेत। धन्यवाद सर, बोला। नमस्कार, मी दत्ता माझे तारगावकर, स्वराज्य ग्राहक न्याय समिती प्रमुख मी आहे। आता आम्ही आज रोजी सर्व मीटिंग इथे बसलेले आहे, सर्व सभासद आहेत, सर्व कमिटी आहे, हेमंत जावेर आहेत, इथं दयानंद जावेर आहेत, हे कमिटीचे अध्यक्ष आहेत। परंतु सर्व पद आज सगळ्यांची रिक्त केलेली आहेत, कमी केलेली आहेत आणि इथून पुढे 1 तारखेला आधीच झाल्यानंतर सगळ्यांनी दावक नंबर टाकून कोड नंबर टाकून प्रत्येकाला पद देण्यात येणार आहे। तेव्हा सगळ्यांनी जे सभासद आपल्या संस्थेचे आहेत त्यांनी सगळी कार्ड व निवडपत्र जमा करण्यात यावी आमच्याकडे संस्थेकडे आणि परत 1 तारखेला नवीन सगळी पद देण्यात येणार आहेत। तर याची गाडीवर नाव टाकणे काय असेल ते आम्ही जे लेटर दिले लोकांनी सभासदांचे सगळे जमा करावे आणि महाराष्ट्र कर्नाटक या सर्व लोकांनी विनंती आहे की सगळी कार्ड येऊन जमा करा आणि 1 तारखेला प्रत्येकाने आपलं नवीन पद घेऊन जाण्याचे आहे आणि नम्र विनंती। एक वाक्य तसेच आपण जे ज्यांना पदाधिकाऱ्यांना लेटर पॅड वगैरे आहेत आणि आयडी कार्ड आहे तर त्याचा उपयोग करून कुठेही अर्ज वगैरे दिले, सरकारी कार्यालयात कुठल्याही ठिकाणी अर्ज दिले तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि त्यांनी कुठेही आयडेंटिटीचा वापर करू नये आणि जरी केला तर त्याला कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आणि हे जर सांगून जरी त्यांनी कुठेतरी आयडेंटिटी वगैरे दिले असेल तर त्याला स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर दिल्ली ही जबाबदार राहणार नाही, याची नोंद घ्यावी। धन्यवाद। स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली रजिस्ट्रेशन महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व इतर राज्यातील सर्व सभासदांना संस्थापक अध्यक्ष श्री दत्ता मांजरे तारगावकर यांच्या वतीने सांगण्यात येत आहे की 2025-26 चे सर्व आयडेंटिटी त्या रद्द करण्यात आल्या असून प्रत्येक सभासदाने आपल्याकडील आयडेंटिटी कार्ड व निवडपत्र संस्थेकडे जमा करून आपले नवीन ओळखपत्र घेण्यात यावे। त्याचबरोबर सदर आयडेंटिटी कार्डचा व निवडपत्राचा कुठेही दुरुपयोग करू नये, तसे आढळून आल्यास संस्थेमार्फत आपल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच 2026-27 या चालू वर्षाचे नवीन आयडेंटिटी कार्ड घेऊन आपण पुन्हा नव्या ताकदीने नव्या उमेदीने संस्थेचे कामकाज करावे ही आपल्याकडून संस्थेची अपेक्षा आहे। तसेच ऑडिट करावयाचे असल्यामुळे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी डिसेंबर मध्ये सर्व पदे रिक्त केली जातात व नवीन पदांची भरती केली जाते। त्याच पद्धतीने डिसेंबर मध्ये सर्व पदे रिक्त करण्यात आलेले आहेत, याची आपण दक्षता घेऊन पुन्हा आपण नव्या उमेदीने आपल्या नवीन कार्यकारिणीमध्ये आपल्याला जे पद आहे त्याच्या वरतील पद अथवा त्या पदावर कायमस्वरूपी काम करण्यासाठी आपण आयडेंटिटी आज लवकरात लवकर संस्थेकडे जमा करून नवीन आयडेंटिटी व निवडपत्र घेऊन पुन्हा संस्थेच्या कामात हातभार लावावा ही स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती दिल्ली संस्थापक अध्यक्ष दत्ता मांजरे तारगावकर, आपले पत्रकार महासंघाचे परत न्यूजचे प्रतिनिधी आपले हेमंत जावेर, दयानंद जावेर, दातार, परत दादासो सुतार असे सर्व मान्यवरांच्याकडून आजच्या या बैठकीत ठरण्यात आलेलं आहे। याची दक्षता घेऊन सर्वांनी आपापले आयडेंटिटी व निवडपत्र आजच जमा करून आपल्या नवीन पदाचा नवीन आयडेंटिटी व निवडपत्र घेऊन पुन्हा जोमाने काम करावे व संघटनेला सहकार्य करावे ही विनंती। नमस्कार।